हो. उद्या पण टाकून पण देते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आंदोलन थांबवणं म्हणजे काहीतरी लिहून देणे. आम्ही कुठल्याही प्रकारे लिहून दिलेलं नाही. आम्ही आदरणीय पोलीस प्रशासनाच्या शब्दाचा अवमान केलेला नाही. जशा आम्हाला पोलीस प्रशासनाने विनंती केली त्याप्रकारे आम्ही पंडालमध्ये जाऊन बसतोय. परंतु उद्या आम्ही कोणाचाही शब्द घेणार नाही, कुणाचाही ऐकणार नाही. आज आम्ही फक्त सांगितलं होतं आतमध्ये इथे येऊन बसणार आहोत, परंतु उद्या आम्ही आतमध्ये इथे न बसता आयुक्त कार्यालयात वरती जाऊन बसू. जर आमचा निर्णय आम्हाला ज्या मागण्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या आहेत त्या मान्य झाल्या नाहीत, तर मान्य केल्या तर आम्ही शासनाचा सत्कार करून शासनाचा अभिनंदन करून आम्ही आमच्या कामावर हजर होणार आहोत. किती वाजेचा अल्टिमेटम? उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही अल्टिमेट दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही जर 5 वाजून 1 मिनिटापर्यंत आमचा निर्णय जर झाला नाही, तर आज जसा आम्ही आमच्या तत्वाशी शिक्षकाच्या तत्वाशी ठाम होतो त्याच पद्धतीने आम्ही ठाम राहू. परंतु एक सांगतो, आज आम्ही सांगितलं आम्ही समोरून येऊ, उद्या आम्ही समोरून येणार नाही. ज्याला जिथे जिथे घुसता येईल आतमध्ये तिथून आतमध्ये जाऊ. कारण शासनाने आम्हाला विकलं आहे आणि आता आम्हाला विकल्यातलं गणलं जाऊ नये याकरता आम्हाला आमची सिद्धता द्यायची आहे. म्हणून आम्ही आमच्या शब्दाला पक्के आहोत. आम्ही आदिवासी मुलं आहोत, आदिवासी विकास विभागामध्ये काम करणारे बहुजन आहोत. त्यामुळे आम्ही उद्या आयुक्त कार्यालयातच जाऊन मुक्काम ठोकू. उद्या आम्हाला कुणीही आग्रह केला तरी आम्ही सर्व जणांचं उद्या अवमान करू आणि तिथे थांबू. ओके, ठीक आहे, चालेल. आज काय निर्णय झाला? आपण आंदोलन करत होतात, आतमध्ये घुसलात, आता बाहेर जाते परत नेमकं? आम्ही आतमध्ये बसण्यासाठीच आलो होतो, परंतु आम्हाला आमच्या मंत्र्यांनी फसवलं, आम्हाला आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फसवलं. कुठेही आमची कार्यवाही झाली नाही. परंतु आम्हाला गेल्या 35 दिवसापासून सेवा देत असलेल्या, सुरक्षा देत असलेल्या खाकीतल्या पांडुरंगांना आम्ही फसवू शकत नाही. खाकीतल्या पांडुरंगांनी आम्हाला विनंती केली, माझ्या नाशिक शहराच्या आयुक्त आदरणीय कर्णिक साहेबांनी विनंती केली. आतापर्यंत त्यांनी कोणताही आमच्याकडे प्रस्ताव ठेवला नव्हता. म्हणून आम्ही त्यांना या खाकीतल्या पांडुरंगाचा सन्मान करून सॅल्यूट देऊन एक त्यांचा शब्द आम्ही टाळला नाही. त्यांच्या शब्दाकरता आम्ही परत आमच्या पेंडॉलला म्हणजे आयुक्त कार्यालयाला भित्तीला लागून जिथे आम्ही 35 दिवसापासून बसलो आहोत तिथे चाललेलो आहोत. काय आता